नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बचत आणि गुंतवणूक यामधला नक्की फरक काय आहे आणि यापैकी काय केल्याने आपल्याला लॉंग टर्ममध्ये आपल्या लाईफमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे. तर समजून घेऊयात बचत आणि गुंतवणूकमधला फरक. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सुरुवातीला आपण बचत म्हणजे काय ते समजून घेऊयात. आपल्या आईवडिलांनी आपल्या पूर्वजांनी आपल्याला बचत करण्याची एक सिस्टम शिकवली आहे. ती म्हणजे काय, तर जी काही सॅलरी आपल्याकडे येते किंवा जो काही पगार आपल्याकडे येतो किंवा दुसरं कुठलंही उत्पन्न जर आपल्याकडे असेल त्या उत्पन्नातनं काही अमाऊंट सेव्ह करायची. आता ही सेव्ह कशा प्रकारे करायची, तर FD करायची, बँकेमध्ये ठेवायचे किंवा RD करायचं किंवा पोस्टामध्ये ठेवायचे किंवा घरामध्येच ठेवून द्यायचे, एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या कपाटामध्ये ठेवून द्यायचे. ते पैसे तिथेच 5 वर्ष 10 वर्ष तसेच ठेवले जातात. म्हणजे जर मुलांच्या लग्नासाठी असतील किंवा काही घरातल्या खर्चासाठी असेल किंवा घरामध्ये काही एखादी वस्तू घ्यायची आहे आणि ते वस्तू घेण्यासाठी ती रक्कम दर महिन्याला थोडी थोडी सेव्ह केली जाते आणि नंतर जेव्हा ती रक्कम तयार होते त्या रकमेतनं ती वस्तू घेतली जाते. ही सेव्हिंग सिस्टम आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि आपल्या आईवडिलांनी सुद्धा आपल्याला तीच सेव्हिंग सिस्टम सांगितलेली आहे. जशी ही सिस्टम आपल्याला आपल्या आईवडिलांनी सांगितली तशीच ही सिस्टम त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांगितली. पूर्वी त्यांचे आईवडील काय करायचे, तर जी काही पैसे सेव्ह करायचे त्यावेळेस बँका नव्हत्या, त्या पैशांमधनं काय केलं जायचं, तर सोनं किंवा इतर काही गोष्टी विकत घेतल्या जायच्या आणि जे काही सेव्ह केलेले पैसे ते त्या कामासाठी वापरले जायचे. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे आपले आईवडील पहिल्यापासूनच शेती करत होते आणि शेती केल्यानंतर जे काही उत्पन्न वर्षभरातनं जे काही पिकवलं जातं ते पूर्णपणे विकलं जायचं नाही, तर त्याच्यातलं काही धान्य सेव्ह केलं जायचं वर्षभरासाठी. अशी ही सेव्हिंग सिस्टम पूर्वीपासून चालत आली आहे. म्हणजे ती पैशांमध्येच नाही तर अन्नधान्यांमध्ये किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये अशाच प्रकारची सेव्हिंग सिस्टम आपल्याला शिकवली गेलेली आहे आणि आपल्या मनावरती ती बिंबवली गेली आहे. पण आता काळ आहे वेगळा, काळ बदललेला आहे आणि काळानुसार जर आपल्याला पुढे जायचं असेल, आपले ग्रोथ करायची असेल, आपली प्रगती करायची असेल तर ह्या सेव्हिंग सिस्टमला आपल्याला छेद द्यावा लागेल आणि काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला सेव्हिंग करावी लागेल. तर पुढे जाऊन आपल्याला त्या सेव्हिंगमधनं काहीतरी गोष्टी वेगळ्या बनवता येतील, क्रिएट करता येतील. तर या गोष्टीला छेद देण्यासाठीच दुसरा पर्याय आहे गुंतवणूक. आता गुंतवणूक म्हणजे काय, तर तुम्ही सेव्ह केलेले जे पैसे आहेत ते आपण जे बँकेमध्ये ठेवतो ते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये गुंतवले पाहिजे, तर आपल्याला त्यातून लॉंग टर्ममध्ये इम्पॅक्ट पाहायला मिळेल. आता ही गुंतवणूक तुम्ही कशामध्ये करू शकता, तर सोन्यामध्ये करू शकता, चांदीमध्ये करू शकता, स्टॉक्समध्ये करू शकता, म्युच्युअल फंड्समध्ये करू शकता, रिअल इस्टेटमध्ये करू शकता. अशा गोष्टींमध्ये ज्यांची किंमत पुढे जाऊन वाढणार आहे, ना की कमी होणार आहे. आता ही पुढे जाऊन वाढणारी किंमत म्हणजे काय, तर 10 वर्षापूर्वी समजा जर आपल्या आईवडिलांनी 5 लाख रुपये बँकेमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून दिलेत, 10 वर्षापूर्वी 5 लाख रुपये. आता त्या 10 वर्षापूर्वी 5 लाख रुपयाला खूप किंमत होती, पण आता जर ते 5 लाख रुपये काढले आणि तुम्ही पाहिलं तर त्या 5 लाख रुपयाची किंमत कमी झालेली आहे. 10 वर्षापूर्वी 5 लाख रुपयामध्ये एखादं शॉप विकत घेता येऊ शकतं किंवा एखाद्या सोन्यामध्ये जर गुंतवणूक केली असती तर खूप सारं सोनं विकत घेता आलं असतं आणि आता त्या सोन्याला किंमत किती आहे, भरपूर आहे. पण जर ते पैसे तसेच 5 लाख रुपये कपाटात ठेवले आणि आता ते 5 लाख रुपये काढले तर त्याची किंमत कमी झालेली आहे, ना की वाढलेली आहे. काळ जसा जसा बदलला तशी किंमत, पैशाची किंमत, जी करन्सी आहे त्या करन्सीची किंमत कमी कमी होत गेलेली आहे. तर हे का झालं, तर महागाई वाढली, यामुळे हे झालं. आणि जर आपल्याला या महागाईला बीट करायचं असेल किंवा तिला तोडायचं असेल आणि आपल्या पैशाची किंमत कमी होऊ द्यायची नसेल तर आपल्याला गुंतवणूक हा पर्याय यूज केला पाहिजे, उपयोगात आणला पाहिजे. तरच आपण या महागाईला पाठी पाडून आपल्या पैशाची किंमत जशीच्या तशी ठेवू शकतो किंवा त्यापेक्षाही वाढवू शकतो. आता ही गुंतवणूक तुम्ही कशामध्ये करू शकता, तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं ते सोन्यामध्ये करू शकता, चांदीमध्ये करू शकता. अशा गोष्टी ज्याच्यामध्ये पुढे जाऊन लॉंग टर्ममध्ये इम्पॅक्ट होईल, त्या पैशांची किंमत वाढेल किंवा ज्या गुंतवणुकीची किंमत वाढेल. आता ही गुंतवणूक तुम्ही गाडीमध्ये किंवा एखाद्या बाईकमध्ये वगैरे करू शकत नाही किंवा लॅपटॉपमध्ये वगैरे करू शकत नाही, कारण की हे डेप्रिसिएशन असेट्स आहेत. हे असेट्स पुढे जाऊन याची किंमत कमी होणार आहे. एखादी तुम्ही कार विकत घ्या, शोरूममधनं बाहेर आणल्यानंतर समजा तुम्ही 10 लाखाची कार विकत घेताय, शोरूममधून बाहेर आणलात, 2 दिवस तुम्ही वापरलात, तिसऱ्या दिवशी जरी तुम्ही विकायला गेलात ना तेवढी किंमत तुम्हाला मिळणार नाही, कारण की ते डेप्रिसिएट असेट, यामध्ये किंमत कमी होते. हेच पैसे जर तुम्ही एखादी सोनं विकत घेण्यासाठी जर केले
तर जे सोनं तुम्ही 2 दिवसापूर्वी विकत घेतलं आहे त्या सोन्याची किंमत दर महिन्याला किंवा दर दिवसाला थोडीफार वाढते किंवा थोडीफार कमी होते, पण तुम्हाला तेवढी किंमत तर नक्की मिळेल. 1 वर्षानंतर तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त किंमत मिळेल, कारण की ही व्हॅल्यू वाढणारी आहे, कमी होणारी नाही. तसंच तुम्ही जर स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि चांगल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला ती किंमत जी तुम्ही गुंतवलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त किंमत मिळू शकते जर चांगले स्टॉक्स पिक केले तर. तसंच प्रॉपर्टीचं आहे आणि तसंच म्युच्युअल फंडचं सुद्धा आहे किंवा इतर कोणत्याही गुंतवणुकीचे ज्याच्यामध्ये किंमत वाढणारी आहे. तर ही गुंतवणूक आपल्याला करता आली पाहिजे. तर हाच एक पर्याय आहे जर आपल्याला महागाईला बीट करायचं असेल तर हा फरक आहे आपल्या सेविंगचा आणि आपल्या गुंतवणुकीचा. आता मी ही गुंतवणूक तुम्हाला सोन्यामध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये किंवा कोणत्याही प्रकारामध्ये करायला सांगत नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करणं हा तुमच्यासाठी पर्याय आहे. पण जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायची किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करायचं तर याच्यासाठी आपल्याला जास्त अमाऊंट पाहिजे. जास्त अमाऊंट म्हणजे काय, 20,000, 50,000, 1,00,000. आता सोन्याचा तर भाव 1,00,000 रुपये तोळा आहे. तर आता एवढे पैसे जमा करून ठेवायचे आणि मग विकत घ्यायचं, तोपर्यंत सोन्याचा भाव वाढलेला असणार आहे. मग आता ही गुंतवणूक तुम्ही कशा प्रकारे करू शकता, तर म्युच्युअल फंड हा त्याच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. ज्यांच्याकडे कमी अमाऊंट आहे, जे एवढे अफोर्ड करू शकत नाही, एवढी गुंतवणूक एका वेळेस करू शकत नाही, त्यांच्यासाठी हा छोटासा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 500 रुपयाची SIP करू शकता. 1000 रुपयाची SIP करून तुम्ही लाँग टर्ममध्ये त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला पाहता येईल जर ही गुंतवणूक तुम्ही करू शकलात तर. आणि ही गुंतवणूक कोणीही करू शकतं. आता याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देईल. माझे एक क्लायंट आहेत ज्यांनी मला नागपूरवरनं कॉल केलेला आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की सर मला SIP सुरू करायची आहे, पण माझी काही कॅपॅसिटी नाही, मी 5,000 किंवा 10,000 रुपये करेन. मला 1,000-2,000 रुपयाची SIP करायची आहे आणि माझा उद्देश आहे की पुढचे 15 वर्ष 20 वर्ष मी ती SIP चालू ठेवणार. आणि मी तुमचे व्हिडिओज बघतो, त्याच्यातनं मला भरपूर गोष्टी समजल्यात की लाँग टर्ममध्ये जर आपण इन्व्हेस्टेड राहिलो तर आपल्याला कशाप्रकारे फायदा मिळू शकतो. मी त्यांना म्हटलं आता तुम्ही 2,000 रुपये म्हणताय, पण बरेच लोक पुढे जाऊन ती SIP बंद करतात किंवा सोडून देतात किंवा कंटिन्यू करत नाहीत. अशी बरीच एक्झाम्पल आहेत. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सर मी हे 2,000 रुपये असेच कुठेतरी खर्च केले असं समजेल आणि इन्व्हेस्ट करेल. म्हणजे ते म्हणाले की मी हॉटेलमध्ये जातो किंवा इतर काही बाईकवरती कुठेतरी फिरायला जातो तर 1,000-1,500 रुपयाचं पेट्रोल असंच खर्च होतं किंवा इतर गोष्टींवरती महिन्याभरामध्ये 1,000-2,000 रुपये खर्च होतातच. तर असं मी समजेल की माझे ते पैसे असेच खर्च झाले, मी त्याचा विचार करणार नाही. आणि असे विचार करणारी लोकच लाँग टर्ममध्ये इम्पॅक्ट घडवून आणतात किंवा लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे त्यांना चांगला कॉर्पस क्रिएट करता येतो. तर हा फरक आहे सेविंगचा आणि गुंतवणुकीचा. आता हेच जर त्याने ठरवलं असतं की 2,000 रुपये दर महिन्याला मी बँकेत जमा करेल आणि 15 वर्षानंतर बघेल तर ती किंमत जी आहे ना ती कमी झालेली असेल, पैशाची किंमत कमी होते दिवसेंदिवस. आता हे एक्झाम्पल त्यांना जास्त रिलेट करेल ज्यांचा जन्म 1990 किंवा 1970 मधला असेल किंवा 2000 अगोदरचा जन्म असेल. कारण की त्यावेळेस आहे ना 100-200 रुपयाला खूप किंमत होती आणि आता 100-200 रुपये तर आपण असे सहज खर्च करतो. आईवडिलांना सांगितलं ना की शाळेचा नवीन युनिफॉर्म विकत घे, तर त्यावेळेस त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण आता आपण आपल्या मुलांना शाळेच्या युनिफॉर्मसाठी 1,000-2,000 5,000 रुपये सहज खर्च करू शकतो. तर हा डिफरन्स आहे. जर आता ह्या डिफरन्सला आपल्याला कमी करायचं असेल किंवा ह्या महागाईला जर आपल्याला बीट करायचं असेल तर आपल्याला गुंतवणूक हा एकच पर्याय आहे ज्याच्या थ्रू आपण इम्पॅक्ट घडवून आणू शकतो. सहज तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा की म्युच्युअल फंड इंडस्ट्री इन इंडिया. असं जेव्हा तुम्ही सर्च कराल तेव्हा म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही 74 लाख करोड रुपयांची झालेली आहे 30 जूनपर्यंत. अख्खा जुलै महिना तर अजून बाकी आहे. 30 जूनपर्यंत 74 लाख करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड्समध्ये आहे इंडियातला. आणि यामध्ये म्युच्युअल फंड्समध्ये किती लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत ते जर तुम्ही इथे सर्च केलं तर तुम्हाला समजेल की म्युच्युअल फंड्समध्ये आत्ता 5.2 करोड लोकच इन्व्हेस्टमेंट करतात. भारताची लोकसंख्या आहे 140 करोड आणि त्यातले फक्त 5.2 करोड लोकच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. तर फक्त तुम्ही आम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही तर खूप सारी लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि हा इन्व्हेस्टमेंट करण्याचा किंवा गुंतवणुकीचा आधुनिक पर्याय आहे. पण त्यासाठी चांगल्या फंड्स निवडणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की बचत आणि गुंतवणुकीमधला फरक काय आहे आणि यापैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.